कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की ग्लुकोज काय असतं, कार्बोहायड्रेट काय असतं, बायोमॉलिक्युल्स काय असतं, त्याचे टाईप्स काय असतात, त्याचे क्लासिफिकेशन बघितलं आणि त्याचे प्रिपरेशन बघितलं विथ देअर नॉमेनक्लेचर. आताच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की ह्या ठिकाणी की ग्लुकोजचं स्ट्रक्चर म्हणजे सिम्पली कसं राहणार मला सांगा. एक अल्डिहाइड ग्रुप, ओके, CHO ग्रुप त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असेल. दुसऱ्या केसेसमध्ये त्याला 2, 3, 4, 5 अशा कार्बनवर काय प्रेझेंट असणार, OH ग्रुप म्हणजे हायड्रॉक्झिल ग्रुप, ओके, त्याला आपण म्हणतो पॉलीहायड्रॉक्झिल ग्रुप. आणि 6व्या कार्बनवर काय प्रेझेंट होणार, एक प्रायमरी अल्कोहोल, ओके, म्हणजेच त्याला आपण म्हणतो CH2OH. आठवते सगळ्यांना स्ट्रक्चर त्याचं. सिमिलरली मग त्याची इव्हिडन्स काय आहेत, ओके, म्हणजे जेव्हा एखाद्या वेळेस हे स्ट्रक्चर डिस्कवर झालं त्यांना कसं कळालं त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून की हे स्ट्रक्चर असं आहे की त्याला एक अल्डिहाइड ग्रुप आहे, 5 त्याला काय आहेत अल्कोहोल आणि एक प्रायमरी अल्कोहोल आहे. ह्याची आयडिया त्याला कशी आली असेल तर हे त्याचे इव्हिडन्स त्यांना केमिकल रिॲक्शन कॅरी आउट करून मिळतात, म्हणजेच त्याची आयडेंटिफिकेशन टेस्ट सिम्पली. आणि त्यावरून त्याने डिफाईन केलं की इट इज अ पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड अँड कीटोन्स, ओके. म्हणजे सिम्पली आपल्याला ह्या केसमध्ये काय करायचं आहे, इथं आपल्याला त्याच्या केमिकल प्रॉपर्टी स्टडी करायची आहेत, जेणेकरून आपल्याला त्याबद्दल काय माहिती झालं पाहिजे की ह्या ठिकाणी कोणत्या केमिकल प्रॉपर्टीनी त्याचं इव्हिडन्स दिलं की ह्या ठिकाणी CHO ग्रुप प्रेझेंट आहे, त्या ठिकाणी कार्बोक्झिलिक ग्रुप म्हणजे अल्डिहाइडिक ग्रुप कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे, किंवा त्या ठिकाणी पॉलीहायड्रॉक्झी ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणजे 5 त्या ठिकाणी काय आहेत, 4 त्या ठिकाणी 4, 5 त्या ठिकाणी काय आहेत OH ग्रुप, आणि जो प्रायमरी OH ग्रुप आहे तो काय आहे प्रायमरी अल्कोहोल. ह्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला कोण देतं, ह्या ठिकाणी प्रेझेंट असणाऱ्या केमिकल रिॲक्शन्स ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचे आहेत, ओके. नेक्स्ट बघायचं आहे पॉईंट आपल्याला, त्या म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. बघा ह्या ठिकाणी बघा इथं आपण काय लिहिलं आहे, ग्लुकोज मॉलिक्युलर फॉर्म्युला लक्षात ठेवा, CHOH 4 टाइम्स म्हणजेच पॉलीहायड्रॉक्सी ग्रुप, आणि या ठिकाणी CH2OH. म्हणजे आपल्याला इव्हिडन्स बघायचे आहेत की खरंच या ठिकाणी अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे, खरंच या ठिकाणी एवढे हायड्रॉक्सी ग्रुप प्रेझेंट आहेत, आणि खरंच या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल प्रेझेंट आहे का, आणि मेन म्हणजे ही खरंच स्ट्रेट चेन आहे का, हे शो करण्यासाठी आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज आहेत आणि त्यालाच आपण सिम्पली म्हणू त्याचे इव्हिडन्स, ओके. चला पहिली बघू रिॲक्शन त्याची, दिसत आहे सगळ्यांना. पहिली आहे ॲक्शन ऑफ HI. जेव्हा आपण आता ह्या ठिकाणी त्यांनी काय केले, प्रत्येक गोष्टीचे इव्हिडन्स दिले, म्हणजेच पहिलं इव्हिडन्स हे कशासाठी असणार, त्याची चेन रिॲक्शन की तो स्ट्रेट चेनमध्ये आहे हे डिटरमाइन करण्यासाठी. स्ट्रेट चेन कशासाठी इव्हिडन्स आहे की हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर एक कसं आहे, स्ट्रेट चेन, कसं आहे स्ट्रेट चेन, ओके. ते फाइंड आउट करण्यासाठी त्यांनी काय केली, ग्लुकोजची रिॲक्शन कशासोबत करून बघितली, ॲक्शन ऑफ HI, ओके. हॉट HI सोबत जर केली हायड्रोजन आयोडाईड सोबत प्रोलॉंग टाईम, ह्या ठिकाणी ती रिॲक्शन कशी केली, प्रोलॉंग टाईम. त्या प्रोलॉंग हिटिंग जर केलं तर त्यावेळेस त्याला असं ऑब्झर्व झालं की ह्या ठिकाणी ग्लुकोजचं कन्वर्जन कशामध्ये झालं, N हेक्झेनमध्ये. कशामध्ये झालं, N हेक्झेन. आणि त्या N हेक्झेनच्या स्ट्रक्चरवरून आपण असं कन्क्लूज करू शकतो की ही कोणती चेन आहे, स्ट्रेट चेन, ओके. कोणती आहे, स्ट्रेट चेन. हे काय झालं त्याचं पहिलं इव्हिडन्स फॉर स्ट्रेट चेन, म्हणून त्यांना कन्क्लूड झालं की अरे हो ही तर कोणती आहे, स्ट्रेट चेन. सेकंड म्हणजे ग्लुकोजचं रिॲक्शन त्यांनी परत दुसऱ्यासोबत कशासोबत केली, हायड्रॉक्झिल अमाइन. कशासोबत केली, हायड्रॉक्झिल अमाइन, म्हणजेच NH2OH सोबत केली. तर त्या ठिकाणी त्याचं जे हायड्रॉक्झिल अमाइन आपण ह्याच्या आधीसुद्धा रिॲक्शन बघितलेलं आहोत, जेव्हा जेव्हा हायड्रॉक्झिल अमाइनसोबत रिॲक्शन होते त्या ठिकाणी जर कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असतो, परत सांगते, जर त्या स्ट्रक्चरमध्ये कार्बोनिल ग्रुप जर प्रेझेंट असेल तर तो त्या ठिकाणी काय तयार करतो, ऑक्झाईड्स, ओके. कार्बोनिल ग्रुप जर प्रेझेंट असेल तर तो काय तयार करतो, ऑक्झाईम तयार करतो. सिमिलरली ह्या ठिकाणी CHO ग्रुप म्हणजे अल्डिहाइड ग्रुप, या अल्डिहाइडला आपण असंही लिहू शकतो, ओके, C डबल बॉन्ड O आणि इथं काय लिहिणार, H असंही लिहू शकतो, कारण की CHO म्हणजे त्या ठिकाणी अल्डिहाइड ग्रुप आहे, आणि अल्डिहाइड ग्रुपमध्ये काय प्रेझेंट असणार, कार्बोनिल ग्रुप. सिमिलरली ह्या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप आहे म्हणून ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, ऑक्झाईम. ऑक्झाईममध्ये ग्लुकोज आहे, ग्लुकोजचं कन्वर्जन कशामध्ये होणार, ग्लुकोज ऑक्झाईम. कधी, जेव्हा आपण त्याची रिॲक्शन कशासोबत करू, हायड्रॉक्झिल अमाइन म्हणजेच NH2OH. म्हणजेच ह्या ठिकाणी काय कन्फर्म झालं की त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, कार्बोनिल ग्रुप. कोणता,
कार्बोनिल ग्रुप. पण ते कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आला पण त्याला तेवढं गॅरंटी नव्हती. मग त्यांनी परत एक तशाच टाईपची रिएक्शन बघितली टू कन्फर्म दॅट दिस इज अ कार्बोनिल ग्रुप. तो कार्बोनिल ग्रुप आहे हे कन्फर्म करण्यासाठी परत त्यांनी ग्लुकोजची रिएक्शन कशासोबत केली, हायड्रोजन सायनाइड केली. कशासोबत केली, हायड्रोजन सायनाइड. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे HCl. काय आहे, HCl. जेव्हा त्यांनी हायड्रोजन सायनाइड सोबत रिएक्शन केली तेव्हा त्या ठिकाणी कार्बोनिल जर जसं त्याच्यात हायड्रॉक्झिल अमाईनसोबत केल्यावर काय कन्फर्म झालं की कार्बोनिल ग्रुप. कारण की कार्बोनिल ग्रुपचंच कन्वर्जन कशामध्ये झालं, हायड्रॉक्झिल ग्रुपमध्ये, किंवा त्या ठिकाणी ऑक्झाईन म्हणून आपण हायड्रॉक्झिलपेक्षा ऑक्झाईनमध्ये कन्वर्जन झालं. सिमिलरली जर समजा ह्या ठिकाणी सुद्धा कार्बोनिल ग्रुपची जर कार्बोनिल ग्रुपवर ह्या ठिकाणी हायड्रोजन सायनाइडची रिॲक्शन झाली तर त्या केसमध्ये सुद्धा म्हणजेच HCnची रिॲक्शन झाली तर त्या ठिकाणी सुद्धा काय तयार होणार, ग्लुकोज सायनोहायड्रिन. म्हणजेच ह्या ठिकाणी तो अटॅक कशावर करणार, C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप दॅट कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप इन द ग्लुकोज. ते काय कन्फर्म करतं की त्या स्ट्रक्चरमध्ये, ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये काय प्रेझेंट असतो, कार्बोनिल ग्रुप. ओके, नेक्स्ट आहे ग्लुकोज. ओके, ग्लुकोजची कोणती रिॲक्शन बघा, ग्लुकोजची रिॲक्शन नेक्स्ट कशासोबत केली, ब्रोमीन वॉटर. आणि वी ऑल नो दॅट ब्रोमीन वॉटर इज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. ब्रोमीन वॉटर काय आहे, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. त्यामुळे ते रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी तो त्या ठिकाणी काय प्रोव्हाइड करणार, नेसंट ऑक्सिजन. ओके, म्हणजेच ही रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होणार, ब्रोमीन आणि वॉटरच्या प्रेझेन्समध्ये. कारण की ब्रोमीन वॉटर त्या ठिकाणी काय म्हणून ॲक्ट होतील, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. आणि माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटसोबत जर रिॲक्शन होत असेल तर त्या ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंट काय करतं, मला सांगा, अल्डिहायडिक ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये करतो, कार्बोक्सिलिक ग्रुपमध्ये. म्हणजे CHOचं कन्वर्जन तो कशामध्ये करणार, COOH. आणि त्यालाच आपण म्हणतो ऑक्सिडेशन. म्हणजेच ही जी टेस्ट असेल ती कशासाठी असणार, इव्हिडन्स फॉर अल्डिहायडिक ग्रुप. म्हणजे कार्बोनिल ग्रुपच्या ह्या दोन आहेत. ही टेस्ट कशासाठी आहे, इव्हिडन्स फॉर अल्डिहायडिक ग्रुप. म्हणजेच अल्डिहाइड असेल आणि त्याचं जर ऑक्सिडेशन झालं तर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी काय प्रेझेंट होणार, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये त्याचं कन्वर्जन होणार. बघा या ठिकाणी ग्लुकोज जेव्हा ब्रोमीन वॉटरसोबत रिॲक्ट होतं आणि तो त्याला काय देतो, नेसंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो. त्या ठिकाणी जिथं CHO ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, COOH मध्ये. कशामध्ये होणार, COOH. त्याला त्या स्ट्रक्चरला नाव येतं ग्लुकोनिक ॲसिड. काय म्हणतो आपण, ग्लुकोनिक ॲसिड. ग्लुकोनिक ॲसिड सिंपल आहे, ग्लुकोज सारखं स्ट्रक्चर आहे. चेंजेस कुठं करायचे, फक्त CHOचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, COOH कार्बोक्सिल ग्रुप. म्हणजेच ते कशाचं एव्हिडन्स झालं, फॉर अल्डिहायडिक ग्रुप. म्हणजे ही रिॲक्शन केल्यानंतर त्यांना कन्क्लूड झालं की ह्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, कार्बोनिल ग्रुप तर प्रेझेंट होताच, इथपर्यंत आलो होतो तेव्हा. पण कार्बोनिल ग्रुप दोघांमध्ये प्रेझेंट असतो, एक तर अल्डिहाइड असू शकतो कीटोन असू शकतो, बरोबर आहे. मग त्यामध्ये कन्क्लूड करण्यासाठी आपण त्याची रिॲक्शन कशासोबत केली, ब्रोमीन वॉटर. म्हणजेच ह्या ठिकाणी ब्रोमीन वॉटर आहे, ऑक्सिडेशन होणार. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑक्सिडेशन फक्त अल्डिहाइड ग्रुप करतो, कार्बोनिल ग्रुप करत नाही. ओके, म्हणजे कीटोन ग्रुप म्हणू आपण. कीटोन कार्बोनिल ग्रुप करतो पण कशामधला, अल्डिहाइडमधला. कीटोनमधला ग्रुप करत नाही. म्हणून त्या ठिकाणी काय होणार, ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड कन्फर्म कसं झालं, कारण की अल्डिहाइड असलं असतं म्हणजेच त्या ठिकाणी कन्वर्जन कशामध्ये झालं असतं त्याचं, कार्बोक्सिलिक ॲसिड दॅट इव्हिडन्स द प्रेझेन्स ऑफ ग्लुकोनिक ॲसिड. ओके, नेक्स्ट कोणती आहे, पाचवी रिॲक्शन विथ ॲसिडिक अनहायड्रेट. ओके, जेव्हा आपण त्याची रिॲक्शन ग्लुकोजची ॲसिडिक अनहायड्रेट सोबत करतो, मला सांगा या स्ट्रक्चरमध्ये किती OH ग्रुप प्रेझेंट आहेत, 5. किती OH ग्रुप प्रेझेंट आहेत, 5 OH ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे हे 5ची OH ग्रुप कशासोबत रिॲक्ट होतील, ह्या ठिकाणी प्रेझेंट असणाऱ्या ॲसिडिक अनहायड्रेट सोबत. आणि कशाचं फॉर्मेशन करतील, गुड. कशाचं करतील, इस्टरचं. कारण की ह्याच्या आधी आपण रिॲक्शन बघितलेली आहे, अल्कोहोलची रिॲक्शन जर ॲसिडिक अनहायड्रेट सोबत झाली तर त्या ठिकाणी तो काय तयार करतो, इस्टर. म्हणजेच ह्या ठिकाणी काय होणार, 5ही ग्रुप काय करतील, ह्या ठिकाणी इस्टरचं फॉर्मेशन करतील. काय करतील, इस्टरचं फॉर्मेशन करतील. आणि त्यालाच आपण म्हणतो ग्लुकोज पेंटा ॲसिटेट. काय म्हणतो, ग्लुकोज पेंटा ॲसिटेट. सिमिलरली म्हणजे ही कशासाठी आहे, 5 हायड्रॉक्सिल ग्रुप. कशासाठी, एव्हिडन्स फॉर 5 हायड्रॉक्सिल ग्रुप. आणि ह्या ठिकाणी अजून एक आहे, जेव्हा आपण ह्या ठिकाणी HNO
3ची रिॲक्शन करतो, नायट्रिक ॲसिडसोबत रिॲक्शन करतो. नायट्रिक ॲसिडसुद्धा तुम्हाला माहिती की ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तो त्या रिॲक्शनला काय प्रोव्हाइड करणार, ऑक्सिजन. त्यावेळेस असं ऑब्झर्व झालं की ह्या ठिकाणी जो कार्बोनिल ग्रुप आहे म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आणि सिमिलरली हा प्रायमरी अल्कोहोल, दोघांचंही काय होणार या केसमध्ये, ऑक्सिडेशन, आणि दोघांचंही कन्व्हर्जन कशामध्ये होणार, कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये. कशामध्ये होणार, कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये. आणि त्या ठिकाणी काय तयार होतं, सॅकॅरिक ॲसिड. कसं तयार होणार सॅकॅरिक ॲसिड, CHOH 4 जशाला तसे, त्याच्यावरच्या कार्बनला COOH ग्रुप अटॅच होणार आणि इथं सुद्धा काय होणार CO, त्याच्या CH2OHचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, COOH, कारण की त्या ठिकाणी काय होत आहे, ऑक्सिडेशन. आणि हे कन्फर्म की त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, प्रायमरी अल्कोहोल. ओके. आणि प्रायमरी अल्कोहोल शो करायचं काम कोण करणार, हे सॅकॅरिक ॲसिड. कधी, जेव्हा त्याची रिॲक्शन कशासोबत होणार, नायट्रिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये. ओके. ह्या सगळ्या एव्हिडन्सवरून असं डिक्लेअर झालं, असं कन्क्लूड झालं की या ठिकाणी ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं राहणार, मग त्या ठिकाणी काय प्रेझेंट असणार, इट इज अ स्ट्रेट चेन. सेकंड म्हणजे त्या ठिकाणी कोणता ग्रुप प्रेझेंट असणार, कार्बोनिल ग्रुप. अँड दॅट कन्फर्म की ग्लुकोजमध्ये कोणता ग्रुप आहे, अल्डिहाइड ग्रुप. नेक्स्ट म्हणजे त्या ठिकाणी प्रेझेंट असणारे 5 हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, पेंटा ॲसिटेटमध्ये, म्हणजे इस्टरचं फॉर्मेशन झालं. आणि नेक्स्ट म्हणजे त्या ठिकाणी प्रेझेंट असणारा जो 6वं कार्बन ॲटम आहे, त्याला काय कन्सिडर केलं होतं आपण की तो प्रायमरी अल्कोहोल आहे, ते सुद्धा कन्क्लूड झालं विथ रिॲक्शन विथ नायट्रिक ॲसिड विच ॲक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे या सगळ्या प्रॉपर्टीची जर प्रॉपरली स्टडी केली आणि रिॲक्शन्स बघितली तर त्या ठिकाणी तो शो काय करणार, इट इज अ ग्लुकोज हॅविंग 1 कार्बोनिल ग्रुप विच इज अ अल्डिहाइड and 5 hydroxyl group in which last carbon contain primary alcohol and it is a straight chain. पण ह्या ठिकाणी असं ऑब्झर्व झालं की ह्या ठिकाणी जो काही आपण स्ट्रेट चेन वाईज जे काही प्रॉपर्टी स्टडी केल्या होत्या, त्या स्ट्रेट चेन वाईजच्या प्रॉपर्टी प्रत्येक प्रॉपर्टीला फॉलो करत नव्हत्या. ओके. म्हणजे त्या फक्त ह्याच गोष्टीची इन्फॉर्मेशन देत होत्या, जी सगळी ग्लुकोजची प्रॉपर्टीज आहे, जशी त्याची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणून किंवा एनी अदर प्रॉपर्टीज, त्या ह्या प्रॉपरली शो करत नव्हत्या. म्हणजे त्याचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ते प्रॉपरली शो करत नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी त्याच्या डिटेल प्रॉपर्टी स्टडी करण्यासाठी, ओके, ओव्हरऑल सगळ्या डिटेल प्रॉपर्टी स्टडी करण्यासाठी आपण हे जे स्ट्रेट चेनमध्ये केलेलं स्ट्रक्चर आहे त्याला आपण आता कशामध्ये स्ट्रक्चरमध्ये स्टडी करणार आहोत, रिंग स्ट्रक्चरमध्ये, टू कन्फर्म और टू स्टडी मोर डिटेल अबाउट दॅट ग्लुकोजची डिटेल स्टडी करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहोत, त्याच्या रिंग स्ट्रक्चरमध्ये. जे की आधी कसं होतं स्ट्रेट चेन, आता त्याला कशामध्ये कन्व्हर्ट करणार आहोत, त्याच्या रिंग स्ट्रक्चरमध्ये. ओके. आलं इथपर्यंत लक्षात, स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा.